जगबदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव. जगबदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव. नमस्कार. भारत हा एक सर्वात तरुण देश आहे असं नेहमी अभिमानाने सांगितलं जातं. म्हणजे भारतामध्ये तरुणांची संख्या ही भारतीय लोकसंख्येमध्ये एक प्रमाण म्हणून विचार केला तर खूपच जास्ती आहे, हा त्याचा एक अर्थ असतो. दुसरा अर्थ असा असतो की जगामध्ये जी काही तरुणांची एकूण संख्या आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त तरुणांची संख्या ही भारतामध्ये आहे, याही अर्थाने हे सांगितलं जातं. तरुणांची संख्या जेवढी जास्ती त्या प्रमाणामध्ये ऊर्जा जास्ती, त्याचप्रमाणे आकांक्षा जास्ती, त्याचप्रमाणे काहीतरी करण्याची उमेद जास्ती आणि त्यामुळे अर्थातच असा देश किंवा असं राष्ट्र हे प्रगतीपथावरती आहे, भरभराटीच्या दिशेला आहे असं स्वाभाविकपणे वाटू शकतं. मुख्य समस्या ही आहे की भारतातले तरुण नेमके आज कसे जगता आहेत याचा विचार आपण करणार का नाही. आता तरुणांसमोरचा जर सगळ्यात महत्त्वाचा आणि कुठला प्रश्न असेल तर तो आहे रोजगाराचा. आता भारतामधला बेरोजगारीचा दर काय आहे हे आपण थोडंसं आकडेवारीने तपासून बघूया. आता या ठिकाणी एक स्पष्टीकरण आवश्यक आहे. जेव्हा मी रोजगार हा शब्द या ठिकाणी वापरतो तेव्हा तो शब्द नोकरी या अर्थाने वापरत नाही. प्रत्यक्ष गरीब शेतकरी एखादा शेती करत असेल, शेतकरी असेल तर तोही तिथं त्याला त्या ठिकाणी रोजगार आहे असंच आपण या अर्थानेच आपण तो शब्द वापरतो आहोत. म्हणजे इकॉनॉमिक ऑक्युपेशन ज्याला म्हणतो, ज्यातून त्याला काही उत्पन्न होतं, जगण्याचं साधन प्राप्त होतं, असा कुठलाही व्यवसाय त्याला आपण रोजगार अशा व्यापक एका नावाने ओळखतो आहोत. जर आपण सर्वसाधारण भारताचा विचार केला म्हणजे सर्व वयोगट आणि संपूर्ण भारत, स्त्री पुरुष सर्व मिळून, तर भारताचा बेरोजगारीचा दर आज 7.31% इतका आहे. हा दर कसा काढला जातो तर काम करण्यायोग्य जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या विचारात घेतली जाते. त्याच्यामध्ये काम करायला इच्छुक असलेले जे कोण लोक असतील ते विचारात घेतले जातात आणि मग त्यांच्यामधल्या किती लोकांना रोजगार आहे आणि किती लोकांना रोजगार नाही हे पाहून बेरोजगारीचा राष्ट्रीय किंवा त्या विभागानुसार दर हा काढला जातो. भारताचा हा दर 7.31 येतो. आता याच्यामध्ये या 7.31 मध्ये जर आपण वयोगटानुसार विभागणी केली तर तरुणांचं नेमकं काय होत आहे, तरुणांची स्थिती काय आहे याचा आपल्याला अंदाज येईल. आता आपण 20 ते 29 हा वयोगट विचारात घेऊ. 20 ते 29 हा वयोगट असा आहे की ज्या वयोगटामध्ये तरुण हे वयामध्ये आलेले आहेत, त्यांचं शिक्षण हे पूर्ण झालेलं आहे किंवा पूर्ण होऊन एक 5-6 वर्ष झालेली आहेत, हा तो वयोगट आहे. या वयोगटामध्ये जे बेरोजगारीचं प्रमाण आहे ते बेरोजगारीचं प्रमाण सर्वसाधारण म्हणजे स्त्री पुरुष ग्रामीण शहरी सगळे मिळून जर विचार केला तर ते 27% इतकं येतं. म्हणजे 20 ते 29 वयोगटातले भारतातले 27% तरुण हे बेरोजगार आहेत. त्याच्यामध्ये जर आपण पुरुषांचा विचार केला तर पुरुषांच्या बेरोजगारीचा दर हा 23% येतो आणि स्त्रियांच्या बेरोजगारीचा दर 20 ते 29 वयोगटामध्ये हा 56% इतका येतो. ही अत्यंत भीषण आणि चिंतनीय अशी बाब आहे. ही गोष्ट एका बाजूला दिसत असताना आपल्याला दुसऱ्या बाजूला असं दिसतं की भारतातलं उच्च शिक्षण घेण्याचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. म्हणजे शिक्षणाचं प्रमाण वाढतं आहे. प्राथमिक शिक्षण घेणारे तर 100% जवळजवळ आपण दर अचीव्ह केलेला आहे. माध्यमिक शिक्षण घेणाऱ्यांचं प्रमाण वाढते आणि आता उच्च शिक्षण घेणाऱ्याचा जर आपण वयोगट विचारात घेतला की जो वयोगट 17 ते 23 हा वयोगट साधारण उच्च शिक्षण घेणाऱ्यांचा समजला जातो आणि त्या वयोगटामध्ये जी लोकसंख्या आहे त्याच्यामधले किती तरुण हे प्रत्यक्ष उच्च शिक्षणामध्ये आहेत याचा विचार करून उच्च शिक्षण घेणाऱ्यांचं प्रमाण त्या देशाचं काढलं जातं. जर आपण भारतातलं हे उच्च शिक्षण घेणाऱ्याचं प्रमाण काढलं तर ते 2017च्या आकडेवारीनुसार 27% आहे आणि आज जर आपण पाहिलं तर ते 1-2% भर त्याच्यामध्ये पडलेली असणं शक्य आहे. याची तुलना जर आपण जागतिक पातळीवरती केली तर आपल्याला असं दिसून येईल की जगामधल्या विविध देशांमध्ये हे प्रमाण
साधारणपणे 50% ते 75% आढळतं आणि जागतिक सरासरी ही 51% येते. आता उच्च शिक्षणाचं प्रमाण एका बाजूला वाढणं निश्चितपणे स्वागतार्ह अशी गोष्ट आहे. ते प्रमाण स्त्रियांमध्येही वाढते, ही तितकी स्वागतार्ह गोष्ट आहे. कारण उच्च शिक्षणामध्ये स्त्री आणि पुरुष यांची जर आपण तुलना केली जवळपास ते तुल्य होण्याच्या म्हणजे तुल्य संख्य ज्याला आपण म्हणतो असे होण्याच्या दिशेने जात आहेत. पण दुसऱ्या बाजूला या मुलींनी जेव्हा जर शिक्षण घेतलं, त्या ग्रॅज्युएट झाल्या, तर त्यांचं काय होतं आहे हे चित्र आपल्याला मग अशा या संख्येमधून दिसतं. आणि त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन जर आपण पाहिलं म्हणजे सर्वसाधारण स्वरूपामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्यांचं काय होते, स्त्रियांच्या बाबतीमध्ये उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांना रोजगारच मिळत नाही, तसाही रोजगार मिळत नाही. आणि उच्च शिक्षण घेतल्यानंतर तर मिळणं अधिकच कठीण होतं. कारण उच्च शिक्षण घेतल्यानंतर ज्या प्रकारचा रोजगार, ज्या प्रकारचं शिक्षण घेतलेलं आहे त्या प्रकारच्या शिक्षणासाठी अर्थातच कोणालाही वाटेल की त्या प्रकारचा रोजगार मला मिळावा आणि त्या प्रकारचा रोजगार त्यांना उपलब्ध नसतो. तशी सामाजिक परिस्थिती नसते. इंजिनियर असेल मुलगी तर तिला इंजिनिअरिंगचं काम करायला घरून प्रतिबंध केला जातो. कारखान्यामध्ये त्यांना स्वीकारलं जात नाही. कारखान्यामध्ये जर त्या काम करायला गेल्या तर त्यांना रात्रपाळीला काम करता येत नाही, त्यांना टूर्स किंवा प्रवास करता येत नाही. त्या सेल्स किंवा मार्केटिंगमध्ये गेल्या तर त्यांना एका गावाहून दुसऱ्या गावात गेल्या तर त्यांना राहणं शक्य नाही, कारण तशा सुरक्षित सोयी नाहीत, सुरक्षित प्रवासाच्या सोयी नाहीत. यामुळे स्त्रियांचं रोजगारातलं प्रमाण हे अतिशय कमी आहे, उच्च शिक्षणामधलं कितीही जास्त असलं तरी आणि लक्षणीय असलं तरी. आता आपण दुसऱ्या एका प्रश्नाचा विचार करू की शिक्षणाचं प्रमाण सर्वसाधारणपणे वाढतं आहे, स्त्रियांमध्येही वाढतं आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु हे जे उच्च शिक्षण घेतलेले तरुण तरुणी आहेत त्यांच्या रोजगाराचं काय होतंय? जर आपण हाच 20 ते 29 वयोगट घेतला आणि त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट्स म्हणजे ज्यांनी पदवी प्राप्त केलेली आहे त्यांची बेरोजगारी किती आहे हे जर प्रमाण आपण पाहिलं तर आपल्याला दिसून येईल की जे ग्रॅज्युएट झालेले आहेत आणि ज्यांचं वय 20 ते 29 मध्ये आहे अशापैकी जवळजवळ 63% लोक, 63% तरुण हे बेरोजगार आहेत. आणि ओव्हरऑल एकंदर ग्रॅज्युएट्समध्ये बेरोजगारांचं प्रमाण जर पाहिलं वयोगट निरपेक्ष कोणत्याही वयोगटामधले असले तरी तर ती संख्या म्हणजे तो आकडा 19% इतका आहे. म्हणजे एकूण ग्रॅज्युएट्सपैकी 19% हे बेरोजगार आहेत. हेच प्रमाण तुम्ही 10वी-12वी झालेल्यांच्या मध्ये म्हणजे जास्तीत जास्त शिक्षण ज्यांचं 10वी-12वी झालेलं आहे अशांमधला एकंदर बेरोजगारीचा जर दर काढलात तर तो 10.3% येतो. 6वी ते 9वी शिक्षण घेतलेले आहेत त्यांचं काढलं तर 1.5% येतो. आणि मगाशी मी सांगितलं तसं एका विशिष्ट वयोगटामधल्या ग्रॅज्युएट्सचा विचार केला तर त्यांचं बेरोजगारीचं प्रमाण 63% इतकं जास्त येतं. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की उच्च शिक्षण घेतल्यानंतर जेवढं तुम्ही जास्त उच्च शिक्षण घ्याल तेवढी तुमची बेरोजगार होण्याची शक्यता, संभाव्यता ही वाढत चाललेली आहे. म्हणजे शिक्षण कमी असेल तर कुठल्या ना कुठल्या प्रकारचा रोजगार मिळतो आणि शिक्षण जास्ती असेल तर बेरोजगार राहावं लागतं. म्हणजे अशा प्रकारे शिक्षण आणि रोजगार याचा सांधा तुटलेला आहे. आणि हीच नेमकी अत्यंत गंभीर अशी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. भारतामधल्या उच्च शिक्षणाचं प्रमाण वाढत जाणं, भारतामधली लोकसंख्या ही अधिकाधिक तरुण होत जाणं आणि भारतामधला एकंदर बेरोजगारांची संख्या आणि बेरोजगारीचं प्रमाण वाढत जाणं या तिन्ही गोष्टींचा जर एकत्रित विचार केला तर मुख्य निष्कर्ष निघतो तो हा की भारतामधला शिक्षण, रोजगार आणि आर्थिक प्रक्रिया किंवा विकास ज्याला आपण म्हणतो त्यांचा सांधा हा पूर्णपणे निखळलेला आहे. हे एकमेकांच्या निरपेक्ष काम करत आहेत. शिक्षणाचा संबंध रोजगाराशी नाही, रोजगाराचा संबंध शिक्षणाशी नाही आणि दोन्हीचा संबंध विकासाशी नाही, आर्थिक प्रक्रियेशी नाही. अशा बेरोजगारीच्या प्रश्नाचं फक्त वर्णन करणं पुरेसं नाही आहे. त्याचा दाह लोकांना कसा होतो, विशेषतः तरुणांना कसा जाचतो, कुटुंबामध्ये तो कुठल्या प्रकारच्या समस्या निर्माण करतो हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.
आपल्याला असं दिसेल की आज UPSC आणि MPSCच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण हे वायुवेगाने वाढते. म्हणजे दरवर्षी त्याच्यामध्ये काही पटीची भर पडते आहे. आपल्याला असं दिसेल की UPSCच्या जागा असतात 1000 किंवा त्याच्यापेक्षा कमी किंवा कदाचित 100 जास्ती. त्या 1000 जागांसाठी 10 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी सगळ्या देशामध्ये अर्ज भरतात आणि परीक्षा देतात. म्हणजे आता जर प्रपोर्शन आपण काढलं तर 1000 तरुणांच्या मागे एक जण त्याच्यात निवडला जातो. म्हणजे 999 मुलं मुली जेव्हा या परीक्षेसाठी या पदासाठी लायक नाहीत असं सिद्ध होतं तेव्हा एक लायक आहे सिद्ध झालेलं असतं. या परीक्षेच्या तयारीसाठी बहुतेक मुलं, काही अगदी नॉन सिरियस असतील ती सोडून द्या, परंतु बहुतेक मुलं मुली ही आयुष्याची 2 ते 3 वर्ष खर्च करतात. सगळीच मुलं ही ती परीक्षा उत्तीर्ण व्हायला किंवा त्या पदावरती जायला नालायक असतात असं कोणीच म्हणू शकणार नाही. मग या परीक्षेसाठी इतक्या मोठ्या संख्येने इतके विद्यार्थी बसत असताना त्यांच्या आयुष्यातली 2-3 वर्ष केवळ परीक्षेसाठी खर्च करतात. 1-1 लाख 2-2 लाख रुपयाच्या फिया या UPSC MPSCच्या क्लासेससाठी देतात. त्याच वेळेला उच्च शिक्षण घेतही असतात, कदाचित त्यांनी पूर्णही केलेलं असतं. ते एकतर बाजूला पडतं, त्याचा अभ्यास बाजूला पडतो किंवा ते चक्क वायासुद्धा जातं, विसरलं जातं, त्याचा संदर्भच हरवला जातो. हे सर्व त्या व्यक्तीच्या, त्या तरुणाच्या फक्त वैयक्तिक जीवनात घडत असतं असं नव्हे, तर त्याच्या कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा त्याच्यामुळे खूप मोठे उत्पात घडत असतात. आपल्याला माहिती आहे की त्याच्यासाठी गरीब शेतकऱ्यांची मुलं त्यांच्या जमिनी गहाण ठेवतात. त्यांच्यासाठी कधी कधी जमिनी विकतात. आणि हे सर्व केल्यानंतर जर पाठीवरती एक कुबड घेऊन आयुष्यभर जगायचं असेल की मी यासाठी 3 अटेम्प्ट्स करून सुद्धा लायक ठरलो नाही. आणि अटेम्प्टचं प्रमाण सुद्धा कसं आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे. या अटेम्प्ट्समध्ये आपल्याला असं दिसेल की प्रिलिम द्यायची, नंतर मेन्स द्यायची, नंतर इंटरव्ह्यू द्यायचा, आणि इंटरव्ह्यूमध्ये समजा पहिल्या 2 प्रिलिममध्ये पास झाला, मेन्समध्ये पास झाला आणि इंटरव्ह्यूमध्ये जर नापास झाला म्हणजे सिलेक्ट होऊ शकला नाही तर त्याने पुन्हा प्रिलिम द्यायची. म्हणजे याचा अर्थ जर 5व्या 6व्या 7व्या पायरीवरनं पडला तर त्यांनी पुन्हा पहिल्या पायरीवरती यायचं. अशा प्रकारची सगळी योजना आहे. याच्यामधून स्पर्धा परीक्षा हे जे त्याला नाव दिलेलं आहे ते सार्थ ठरत नसून याच्यामधून याला लॉटरी परीक्षा असं नाव देणं कदाचित योग्य ठरेल. या स्पर्धा परीक्षांच्या मध्ये जो तरुणांचा वेळ, जी ऊर्जा, जी आकांक्षा, जी मनाची उभारी चुलीमध्ये जळून खाक केल्यासारखी होते आहे, ती आपल्या बेरोजगारीच्या समस्येचं एक दर्शन आहे. लक्षात घ्या. माझा आक्षेप फक्त MPSC UPSCच्या परीक्षांवरती नाही, तर ती मुख्य समस्या नसून ते एका समस्येचं लक्षण आहे हे लक्षात घेण्याचा या ठिकाणी मुद्दा आहे. मग का असं होतंय? म्हणजे या सगळ्यामधून आपल्याला एका मूळ मुद्द्याकडे जाणं आवश्यक आहे. आणि तो मूळ मुद्दा म्हणजे असा की बेरोजगारीचं प्रमाण एवढं का वाढतं आहे या एका विश्लेषणाच्या मुद्द्याकडे आता आपण जाणं भाग आहे. त्यामुळे आता आपण बेरोजगारीच्या समस्येचं विश्लेषण हे करूया. बेरोजगारीची समस्या ही आर्थिक, सामाजिक आणि राजकीय समस्या सुद्धा आहे. ती केवळ वैयक्तिक नाही, ती केवळ एका व्यक्तीच्या लायक किंवा नालायकीमुळे निर्माण झालेली नाही. आणि म्हणून त्याचं उत्तर शोधण्याची जबाबदारी ही त्या व्यक्तीची नाही. तू स्पर्धा परीक्षेमध्ये अधिक तयारी कर म्हणजे बेरोजगारी दूर होईल हा भ्रम आहे. बेरोजगारी दूर होण्यासाठी आर्थिक, सामाजिक आणि राजकीय उपाय करण्याची गरज आहे. त्याच्याशिवाय बेरोजगारी दूर होऊ शकणार नाही. आणि म्हणून स्पर्धा परीक्षेचं पॅराशूट हे जरी बेरोजगार तरुणांनी घेण्याचा प्रयत्न केला तरी ते 1000पैकी एकाचंच पॅराशूट उघडणार आहे. हे लक्षात घेऊन आपल्याला बेरोजगारीच्या समस्येचा व्यापक पातळीवरती सामाजिक, राजकीय आणि आर्थिक असा सगळ्या बाजूंनी विचार करणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्यातला पहिला मुद्दा जो मी आपल्याला सांगितला तो असा की शिक्षण, रोजगार आणि आर्थिक प्रक्रिया म्हणजेच विकास यांचा तुटलेला सांधा हा जुळवणं हेच या बेरोजगारीच्या समस्येचं मुख्य उत्तर आहे. तो सांधा तुटलेला कसा आहे हे आता आपण समजावून घेऊया. आता बेरोजगारीची कारणं ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये आपण जाऊ. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला असं दिसेल की आपण ग्रामीण भागामध्ये जर गेलो
तर शेती हा भारतातला मुख्य व्यवसाय होता. स्वातंत्र्य जेव्हा मिळालं तेव्हा भारतामध्ये 73% लोक शेती व्यवसायामध्ये काम करत होते आणि त्याच्यामधून सुमारे 35% इतकं राष्ट्रीय उत्पन्न हे आपल्याला मिळत होतं. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नामधला शेतीचा वाटा 35% होता आणि रोजगार ज्याला म्हणतो ऑक्युपेशन या अर्थाने पाहिलं तर तो 73% होता. आता हे अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे की शेतीमध्ये 73% लोकांची गरज नाही, कारण ब्रिटिश जेव्हा आले तेव्हा भारतामध्ये शेती करणाऱ्यांचं प्रमाण फक्त 50% होतं. उरलेले 50% हे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग ज्याला म्हणतो वस्तू उत्पादन किंवा सेवा याच्यामध्ये होते. ब्रिटिश आल्यानंतर इथले स्थानिक उद्योग नष्ट झाले, नवीन रोजगार अल्प प्रमाणात निर्माण झाला आणि त्या सगळ्याचा परिणाम असा झाला की दुसऱ्या व्यवसायामध्ये म्हणजे ते वस्तू उत्पादन असेल किंवा सेवा असतील यांच्यामध्ये असणारे लोक हे शेतीमध्ये ढकलले गेले. म्हणजे त्यांना तिथं रोजगार मिळाला असं नाही, तर तिथे अर्ध रोजगार किंवा ज्याला आपण कन्सिल्ड अनएम्प्लॉयमेंट म्हणतो या स्वरूपामध्ये ते जगायला लागले. म्हणजे 73% लोक, निष्कर्ष असा की ब्रिटिश गेले तेव्हा 73% लोक जे शेती करतात असं आपण म्हणत होतो ते प्रत्यक्षामध्ये त्यांना शेतीत रोजगार नव्हताच. तर शेतीमधून शेतीमध्ये जे 73% लोक होते ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विकासाच्या प्रक्रियेमध्ये त्यातून बाहेर पडून ते मोठ्या संख्येने हे उद्योग आणि व्यवसायांमध्ये म्हणजे सेवा क्षेत्रामध्ये जाणं आवश्यक होतं. परंतु तसं झालं का? तसं झालं नाही. लक्षात घ्या, अर्थव्यवस्थेची 3 क्षेत्र कल्पली जातात रूढ अर्थानं आणि ढोबळमानानं. एक म्हणजे शेती, दुसरं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे वस्तू उत्पादन आणि तिसरं म्हणजे सेवा क्षेत्र. आता शेतीमध्ये अर्थातच ज्याला आपण म्हणतो आता मासेमारी, फॉरेस्ट हे सगळं आपण शेतीमध्येच घेतो. शेती म्हणजे प्रायमरी सेक्टर अशा अर्थानं त्याचा समावेश पहिल्या ह्याच्यामध्ये करतो. आता आजचं जर आपण हे प्रमाण पाहिलं तर आपल्याला असं दिसेल की 44% लोक हे शेतीमध्ये आहेत. म्हणजे त्यांना शेतीमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचं काम आहे असं समजलं जातं. ते प्रत्यक्षात आहे की नाही हा अतिशय विवादाचा प्रश्न आहे. परंतु राष्ट्रीय उत्पन्नामधला शेतीमधून येणारा वाटा हा फक्त 14% आहे. म्हणजेच याचा अर्थ पुन्हा एकदा आपण जर थोडा हिशेब लावून पाहिलं तर स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 73% लोक शेतीमध्ये होते, आज 44% लोक आहेत. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 35% राष्ट्रीय उत्पादनाचा वाटा शेतीमध्ये होता, आज तो 14% आहे. याचा अर्थ शेती क्षेत्रामधून जे उत्पन्न मिळतं त्याचा वाटा निम्म्यापेक्षा खाली गेला आहे राष्ट्रीय उत्पादनातला वाटा म्हणून विचार केला तर. प्रत्यक्ष उत्पादन किती वाढलेलं असू दे परंतु हिस्सा म्हणून विचार केला तर. परंतु रोजगाराचं जर प्रमाण पाहिलं तर 73%वरून ते निम्मसुद्धा झालेलं नाही, ते 44% आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की शेतीमध्ये आज ज्यांना पूर्णपणाने रोजगार नाही असे लोक मोठ्या संख्येने आहेत. म्हणजे आपल्या इथे फक्त ओपन अनएम्प्लॉयमेंट नाही तर कन्सिल्ड अनएम्प्लॉयमेंटची सुद्धा समस्या शिल्लक आहे. हा पहिला मुद्दा. याच कारणामुळे शेतीमधून बाहेर पडणाऱ्यांचं प्रमाणात मोठं आहे आणि ते स्वाभाविक आहे. कारण शेतीमध्ये कोणाचंही पोट भरणं किंवा त्याला एक इकॉनॉमिकली फ्रुटफुल ऑक्युपेशन ज्याला म्हणतो असा शेती राहिलेला नाही. त्याची इतरही अनेक कारणं आहेत. भारतीय शेती जागतिक शेतीशी ज्या पद्धतीने जोडली जाते ते एक कारण आहे. ज्या पद्धतीनं शेतीविषयक धोरणं आखली जात आहेत, शेतीमालाच्या भावाचा प्रश्न आहे त्याविषयीची धोरणं आहेत, तो एक भाग आहे. असे इतर अनेक कारणं आहेत, कर्जबाजारीपणा आहे वगैरे. इरिगेशन नसणं हे एक महत्त्वाचं कारण आहे. पण त्या सगळ्यामध्ये मी आता जात नाही. या सगळ्याचा निष्कर्ष असा आहे की शेती ही परवडण्याजोगी नाही, तशीही तिथं अर्धबेरोजगारी आहे. त्याच्यामधून शेतीमधून लोकांना बाहेर पडायचं आहे. कुठलाही तरुण आज स्वतः मी शेतकरी हे सांगायला तयार नाही, परंतु तो शेतीमधून बाहेर पडतोय. देर इज एक्झोडस. तो उच्च शिक्षण घेतो आहे, भले कर्ज काढून उच्च शिक्षण घेतो आहे, त्याला शेतीमधून काही करून बाहेर पडायचं आहे, परंतु बाहेर रोजगार नाही. म्हणजे शेतीत नाही आणि बाहेरही नाही अशी जी मधली अवस्था आहे त्या मधल्या लटकत्या अवस्थेमध्ये या देशातला तरुण हा लटकतो आहे. आणि ती या देशातली बेरोजगारीच्या कारणांची एक अत्यंत गंभीर अशी गंभीर समस्या आहे आणि ते त्याचं एक मुख्य कारणसुद्धा आहे. यामुळे ग्रामीण भागातून शहरी भागाकडे लोकांचं स्थलांतर होते, परंतु तिथं त्यांना रोजगार मिळत नाही. श्वेत रोजगाराची मागणी आहे,
त्याच्यासाठी लोक MPSC UPSC अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये जात आहेत, उड्या टाकतायत, पैसे देत आहेत. प्रसंगी आपल्याला असे दिसतंय आता हे सगळे परीक्षांमध्ये जी लाचखोरी सगळी चाललेली आहे तो सगळा याचाच परिणाम आहे. आणि हे या समस्येचं म्हणजे शेती क्षेत्रातलं अरिष्ट आणि शेतीचा न झालेला विकास आणि ग्रामीण भागामध्ये शेतीशी निगडीत अन्न उद्योगामध्ये संबंधित उद्योगामध्ये उपलब्ध नसलेला रोजगार हे म्हणजे तिथली आर्थिक प्रक्रिया ठप्प होणं ग्रामीण भागातली हे बेरोजगारीचं एक प्रमुख कारण आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे ग्रामीण भागात रोजगार नाही आणि शहरी भागातल्या दुसऱ्या पिढीला सुद्धा रोजगार नाही. त्यामुळे बेरोजगारीची समस्या ही अतिशय तीव्र आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला जाणवते आहे. आता नेमकं शिक्षणाची याच्यामधली भूमिका काय असावी आणि त्याचा रोजगाराशी संबंध कसा जोडला जाऊ शकतो याची आपण थोडीशी आता चर्चा करू. शिक्षण म्हणजे केवळ लोकांना साक्षर करणं नव्हे. शिक्षण आणि देशाची एकंदर आर्थिक प्रक्रिया यांचा एक जैव सांधा असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे देशाच्या विकासाच्या गरजा काय आहेत, त्याच्यामध्ये रोजगाराच्या कोणत्या प्रकारच्या संधी किंवा आवश्यकता आहेत, रिक्वायरमेंट्स आहेत, आणि तिसऱ्या बाजूला त्यासाठी आवश्यक असलेले इनपुट्स हे शिक्षणामधून कसे मिळू शकतील हा तो सांधा जोडण्याचा एक भाग आहे. परंतु देशामध्ये गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीच्या प्रक्रिया चालू आहेत त्याच्यामधून आपल्याला दोन गोष्टी अत्यंत स्पष्टपणाने दिसतात. एक गोष्ट अशी दिसते की शिक्षणाची प्रक्रिया आपण बाजारावरती सोडून दिलेली आहे. म्हणजेच शिक्षणाचं बाजारीकरण सुरू झालेलं आहे. शिक्षणामध्ये सरकारने कमीत कमी गुंतवणूक करावी किंबहुना करूच नव्हे. प्राध्यापकांच्या जागा अनुदानित शाळा कॉलेजामधल्या रिकाम्या झाल्या तर त्या भरू नयेत आणि ते वर्ग किंवा जी काही शिक्षणामध्ये स्वाभाविक नैसर्गिक वाढ केवळ विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे होत असेल ती विनाअनुदानित अशा प्रकारचे शिक्षण वर्ग सुरू करून भरून काढावी असं हे धोरण आहे. मग ते विशेषतः व्यावसायिक शिक्षण जर असेल म्हणजे वैद्यकीय शिक्षण असेल किंवा अभियांत्रिकीचं शिक्षण असेल तर ते अगदी सरसकटपणे हे खाजगी शिक्षण सम्राटांच्या हातात सोपवावं असं सुद्धा सरकारला मान्य आहे. आणि तेच धोरण गेली काही दशकं राबवलं जात आहे आणि अलीकडच्या काळात तर त्याला फारच मोठं उदाहरण आलेलं आहे. या सगळ्यामधून परिणाम असा झाला आहे की कोणत्या प्रकारचं शिक्षण द्यायचं याचा निर्णय, त्याची गरज आहे का, याचा प्रत्यक्ष जीवनाची विशेषतः विकासाच्या प्रक्रियेशी असलेला संबंध हा जाणीवपूर्वक तोडला गेलेला आहे. आणि त्याच्यामधून जे बाजारामध्ये जास्त नफा देईल, जे शिक्षण विकल्यामुळे अधिक फी खरं म्हणजे देणग्या मिळू शकतील त्या शिक्षण संस्था काढाव्यात, ते शिक्षण वर्ग काढावेत असं धोरण शिक्षणामध्ये घेतलं गेलं. त्यामधून आपल्याला असं दिसेल की देशामध्ये इंजिनिअरिंगच्या शिक्षणाचा एक प्रचंड मोठा असा उद्रेकच झालेला आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या एका अहवालामध्ये 2018च्या अहवालामध्ये अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद म्हणते की यातली 800 महाविद्यालय बंद करून टाकावी या लायकीची आहेत. एक एम्प्लॉयर्सच्या ऑर्गनायझेशनने केलेला अहवाल आपल्याला असं दाखवतो की भारतामध्ये जे इंजिनिअरिंगमधून जे ग्रॅज्युएट्स पास होतात त्याच्यापैकी किती टक्के ग्रॅज्युएट्स हे प्रत्यक्षामध्ये नोकरी करण्यायोग्य असतात, तर त्यांच्या मताप्रमाणे अशा प्रकारे इंजिनियर म्हणून ज्यांना नोकरी देता येईल, इंजिनियर म्हणून जे काम करायला पात्र आहेत त्यांची संख्या ही प्रत्यक्षामध्ये 8 ते 10% अधिक नाही. म्हणजेच याचा अर्थ शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे शिक्षणाचा पोत बदलला आहे, शिक्षणाची पातळी खाली गेलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला जनतेच्या सर्वसामान्यांच्या खिशातले शेकडो कोटी रुपये या शिक्षणामध्ये अक्षरशः उधळले जात आहेत आणि ते शिक्षण सम्राटांच्या खिशात जात आहेत. हा शिक्षण विकासातला एक भाग झाला. दुसऱ्या बाजूला ज्या अनुदानित संस्था आहेत, अनुदानित विद्यापीठे आहेत, अनुदानित महाविद्यालय आहेत, त्याच्यामध्ये शिक्षकांच्या जागा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रिकाम्या आहेत. त्यामध्ये जिथे आवश्यक आहेत तिथे शिक्षक नाहीत, शिक्षकेतर कर्मचारी नाहीत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये
तर शिपाई हे पदच जणू काही संपुष्टात आलेलं आहे. त्याच्यामुळे कुठलीही प्रत्यक्ष क्लासरूममधली ॲक्टिव्हिटी, शिक्षणाचा व्यवहारसुद्धा, वर्गसुद्धा हे योग्य पद्धतीने चालू शकत नाहीत. शैक्षणिक वातावरणाला पूर्णपणे काळिमा लागलेला आहे. शिक्षकांच्या बाजूने जर पाहिलं तर एका बाजूला शिक्षकांची संख्या कमी आणि जे शिक्षक आहेत त्यांच्या गुणवत्तेबद्दल अतिशय मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. गुणवत्ता याचा अर्थ त्यांचं असलेलं मोटिवेशन, शिक्षणामध्ये असलेली प्रेरणा, शिक्षणामध्ये असलेला रस, याला फार मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे. याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात शंकास्पद अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. खरं म्हणजे धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे असं म्हणलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. तीच गोष्ट महाविद्यालयांच्या बाबतीत आहे, तीच गोष्ट विद्यापीठांच्या बाबतीमध्ये आहे. पुरेसा निधी, पुरेसा अनुदान न दिल्यामुळे प्रत्यक्षामध्ये ही महाविद्यालयं ही त्यांचं उद्दिष्ट पार पाडत नाहीत. त्याच्यामुळे शिक्षणाचा दर्जा हा अतिशय म्हणजे धोकादायक पद्धतीने खाली आलेला आहे. म्हणजे एका बाजूला शिक्षणाचं प्रमाण म्हणजे क्वांटिटेटिव्ह एक्सपान्शन आहे आणि क्वालिटेटिव्ह डिजनरेशन आहे. त्याची दोन कारणं आहेत. एका बाजूला खाजगीकरण, त्याच्यातली नफेखोरी, व्यापारीकरण, आणि दुसऱ्या बाजूला अनुदानित शिक्षण संस्थांचा सरकारने पद्धतशीरपणे दाबलेला गळा आणि त्याचबरोबर शिक्षक आणि प्राध्यापक यांच्या बाजूनी स्पष्टपणाने दिसत असलेलं अत्यंत बेजबाबदारपणाचं, कुठल्याही प्रेरणेचा अभाव असलेलं वर्तन, हे तीन घटक आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये आज दिसत आहेत. त्याच्यामुळे शिक्षणाचा दर्जा आणि शिक्षणाचा एक सामाजिक उपयोग या बाबतीमध्ये अतिशय चिंतनीय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुसऱ्या बाजूला आपण कौशल्य या अर्थाने जर शिक्षणाचा विचार केला तर भारतातली परिस्थिती तर अधिकच चिंताजनक असल्याचं आपल्याला दिसतं. भारतामधून दरवर्षी साधारण 80 लाख पदवीधर हे तयार होतात. परंतु त्या 80 लाख पदवीधरांपैकी दरवर्षी फक्त 8 लाख इतकेच व्यावसायिक पदवीधर असतात. म्हणजे ज्याला आपण इंजिनिअरिंग, मेडिकल, त्यांचा दर्जा काय असतो याच्याबद्दल आपण मागाशी बोललेलो आहेच. परंतु तो जरी स्कंदभर बाजूला ठेवला तरी ज्यांना व्यावसायिक पदवीधर म्हणता येईल अशांची संख्या ही फक्त 8 लाख आहे. आता हे BA BCom हे जे तयार होत आहेत, काही प्रमाणात BSc सुद्धा, हे जे तयार होत आहेत त्यांच्याकडे डिग्री आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये रोजगार प्राप्त करू शकतील अशा प्रकारचं कुठलंही कौशल्य त्यांच्यामध्ये विकसित झालेलं नाही. म्हणजे आपल्याला दिसून येईल की शिक्षणामधून कौशल्याचा विकास हा जवळपास होत नसल्यामुळे रोजगाराच्या दृष्टीनं पाहिलं तर या शिक्षणाचा उपयोग हा जवळपास होत नाही असं आपल्याला दिसून येईल. कौशल्याच्या बाबतीमध्ये भारताचं चित्र जागतिक तुलनेमध्ये काय दिसतं ते आता आपण बघूया. आता एक मी आपल्याला आकडेवारी वाचून दाखवणार आहे. कुशल मनुष्यबळ याबाबतची आंतरराष्ट्रीय तुलना. औपचारिक कौशल्य शिक्षण ज्यांचं झालेलं आहे असे औपचारिक कौशल्य शिक्षण प्राप्त लोक किंवा तरुण हे किती असतात एकूण आपल्या सगळ्या रोजगारामध्ये, काम करणाऱ्या लोकसंख्येमध्ये, याची एक आकडेवारी आपल्याला समोर उपलब्ध आहे. अमेरिकेमध्ये औपचारिक कौशल्याचं शिक्षण ज्यांना प्राप्त झालेलं आहे त्यांच्या अशा मनुष्यबळाचं शेकडा प्रमाण म्हणजे एकूण मनुष्यबळामध्ये त्यांचं प्रमाण हे 52% असतं. ब्रिटनमध्ये ते 58% आहे, जर्मनीमध्ये 75% आहे, जपानमध्ये 80% आहे, चीनमध्ये 24% आहे आणि भारतामध्ये ते फक्त 2.2% आहे. आणि यामध्ये भारताच्या बाबतीमध्ये अनौपचारिकरित्या ज्यांना कौशल्याचं शिक्षण प्राप्त झालेलं आहे यांची जर संख्या मिसळली तर हे प्रमाण 10% जाऊ शकतं. म्हणजे शेजारचा चीन जो विकसनशील देश आहे तो 24%, आपण अनौपचारिक जरी घेतलं तरी 10%, इतकी दयनीय अशी परिस्थिती कौशल्याच्या बाबतीमध्ये देशाची आहे. म्हणजे शिक्षणाचा विस्तार, शिक्षणाचा दर्जा, शिक्षणामधून मिळणारं कौशल्य आणि कुशल मनुष्यबळ प्रत्यक्षामध्ये काम करणारं, या सगळ्याचा जर आलेख काढला
तर भारताच्या बाबतीमध्ये शिक्षण, कौशल्य आणि रोजगार यांच्यामधला सांधा पूर्णपणे निखळलेला आहे, हे आपल्याला अगदी स्पष्टपणाने दिसून येईल. ज्या देशामध्ये, भारतासारखा विकसनशील देश, ज्या देशामध्ये विकासाची प्रक्रिया ही गतिमान करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण आपण औद्योगिक विकासाच्या बाबतीमध्ये ब्रिटिशांच्या वसाहतीक सत्तेमुळे 100 वर्ष तरी कमीत कमी मागे होतो. आणि आज जरी ते अंतर 100 वर्ष एवढं राहिलेलं नसलं तरीचा औद्योगिक विस्ताराच्या बाबतीमध्ये आपण औद्योगिकरणाचा किमान टप्पासुद्धा अजून पूर्ण केलेला नाही. आणि म्हणूनच देशामध्ये शेतीमध्ये काम करणाऱ्या लोकांचं प्रमाण अजूनही 44% आहे, की जेव्हा राष्ट्रीय उत्पन्नामधला त्यांचा वाटा फक्त 14% आहे. पण या औद्योगिकरणाची दिशा ही काय असावी? विकासाच्या मूलभूत संधी, सामाजिक विकास आणि शिक्षण याची दिशा काय असावी याचं नियोजन सरकारनी आणि सरकारनीच केलं पाहिजे. ते बाजारावरती सोडणं हा आत्मघात आहे. एका बाजूला लोकांच्या न भागलेल्या गरजा आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड बेरोजगारी आणि तिसऱ्या बाजूला सरकारकडे क्षमता असून सुद्धा, देशामध्ये बचतीची शक्यता असून सुद्धा न होणारी गुंतवणूक, अशा त्रिकोणाच्या 3 कोणामध्ये आपला देश हा खरं म्हणजे अडकलेला आहे. हा एक सापळा तयार झालेला आहे, कारण हे 3 बिंदू एकमेकांना भेटायलाच तयार नाहीत. विकासाच्या प्रक्रियेमध्ये सरकारने खाजगी क्षेत्राच्या हातात सर्व तारू दिल्यामुळे, ज्या क्षेत्रामध्ये मागणी आहे तिथेच गुंतवणूक होत असल्यामुळे, ज्या वस्तूंचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ शकेल तिथे खरं म्हणजे गुंतवणूकच होत नाही. आणि परिणामी भारतामध्ये बेरोजगारी ही वाढण्यामध्ये त्याचा परिणाम होतो आहे आणि औद्योगिकरणाचा वेग हा अत्यंत मंद असा आहे. याच्यावरती मात करायची असेल तर सरकारने आपली गुंतवणूक निवडक क्षेत्रांमध्ये तरी नियोजित पद्धतीनं वाढवण्याची गरज आहे. सरकार जो काही विकासावरती खर्च करतं त्याच्यामध्ये सुद्धा सरकारचं एक नवीन तत्वज्ञान आपल्याला असं दिसतं की त्या तत्वज्ञानामधून सरकारने खर्च जो काही केला तो करण्यासाठी सरकारी कर्मचारी मात्र नेमता येणार नाहीत किंवा नेमले जाणार नाहीत. हा एक नवीन घटनाक्रम ज्याला आपण म्हणतो, एक नवीन विचारसरणी आपल्याला गेले अनेक वर्ष देशामध्ये असलेली दिसते. असं सांगितलं जातं किंवा असं मानलं जातं, असा एक भ्रम आहे की देशामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचं प्रमाण प्रचंड जास्ती आहे आणि त्याच्यामुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे सरकाराचा आकार मोठा झालेला आहे आणि त्याच्यामुळे वित्तीय तूट येते आहे. हा भ्रम किती खोटा आहे हे तर मी आता दाखवणारच आहे. परंतु मुळामध्ये सरकारी कर्मचारी कशाकरता आवश्यक आहेत, कुठे आवश्यक आहेत हे आपण पहिल्यांदा स्थापित केलं पाहिजे. सरकारने जर विकासाची प्रक्रिया ही खरोखर खोलपर्यंत जायची असेल आणि खऱ्या अर्थाने एक आधुनिक देश म्हणून जर उभं राहायचं असेल तर आपल्याला मूलभूत व्यवस्था, देशातल्या मूलभूत विकासाच्या किंवा एकंदर आर्थिक व्यवस्था या पक्क्या करणं, त्याचा पाया मजबूत करणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी सरकारची प्रशासनक क्षमता मजबूत होण्याची गरज आहे. आता आपण एक साधं उदाहरण घेऊ, शहरीकरणाचं उदाहरण घेऊ आपण. तर शहरीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा योजना कराव्या लागतात, ग्रामीण भागात सुद्धा शेतीसाठी किंवा पिण्याच्या पाण्यासाठी कराव्या लागतात, सांडपाण्याच्या व्यवस्था कराव्या लागतात. शहरं नियोजित पद्धतीनं ती वाढावी लागतात, नाहीतर तिथं फक्त झोपडपट्टीच वाढू शकते किंवा गलिच्छ वस्त्या वाढू शकतात. या सगळ्यासाठी लागतं एक प्रभावी अशा प्रकारचं नियोजन, प्रशासन आणि नियंत्रण. सरकार एक वेळ काही प्रमाणात का विना पण त्यासाठी खर्च करेल. मी आता उदाहरणच घ्यावं की सरकारने नगर नियोजनासाठी खूप कायदे केले, परंतु नगर नियोजनामध्ये प्रत्यक्षामध्ये त्या पद्धतीने इमारती बांधल्या जात आहेत का, त्या पद्धतीने रस्ते सोडले जात आहेत का, कचऱ्याचं व्यवस्थापन त्या पद्धतीनं केलं जात आहे का जे अपेक्षित आहे शहरी जीवनामध्ये, त्याची ते बघण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग आवश्यक आहे. हे फक्त एक उदाहरण आहे, पण तो कर्मचारी वर्गच नेमलेला नसतो, कारण आम्हाला कर्मचारी जास्ती झालेले आहेत अशा प्रकारचे भ्रम कोणतरी आमच्या डोक्यात टाकलेला आहे. त्याचा परिणाम असा झालेला आहे की आम्ही घोड्यावरती खर्च करतो आहोत, परंतु नालावरती खर्च करता येणार नाही, म्हणून तो घोडा न वापरता हा उधळला गेला
किंवा कार्यहीन पद्धतीनं बसून राहिला तरी आम्हाला त्याची फिकीर नाही, अशी आज सरकारची अवस्था झालेली आहे. आणि या दृष्टीनं आपण आजच्या आता मी आपल्यासमोर एक टेबल, एक सूची मांडणार आहे की सरकारी कर्मचारी हे खरोखर भारतामध्ये किती आहेत, इतर देशामध्ये किती आहेत. आता एक मी आपल्याला टेबल वाचून दाखवतो. या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मध्ये मी सरकारी क्षेत्रातले म्हणजे पब्लिक सेक्टरमधले सुद्धा कर्मचारी घेतलेले आहेत. खरं म्हणजे ते घ्यायला नाही पाहिजेत, परंतु तरीसुद्धा आंतरराष्ट्रीय तुलना आपण करतो आहोत ती समघटकांचीच व्हावी, त्याच्यामध्ये विसंगती असू नये म्हणून मी सरकारी क्षेत्र म्हणजे उदाहरणार्थ सरकारचा एखादा कारखाना असेल, अगदी बँका असतील, विमा असेल, यामधल्या सरकारच्या कंपन्या किंवा संस्था असतील त्याच्यातला सुद्धा कर्मचारी वर्ग या सरकारी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यामध्ये घेतो आहे आणि तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरती घेऊन त्याची तुलना करतो आहे. आता ही आकडेवारी बघा. आता आपण प्रमाण काढतो आहोत. 1,00,000 लोकसंख्येमागे असणारं सरकारी कर्मचाऱ्यांचं प्रमाण. नॉर्वे 15,900, स्वीडन 13,800, फ्रान्स 11,400, ब्राझील 11,100, अमेरिका 7,700, चीन 5,700 आणि भारत 1,662. चीन वगळता हे सर्व देश भांडवलदारी विचाराचे आणि भांडवलदारी अर्थव्यवस्था असलेले आहेत. याच्याबद्दल कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही. मग त्यांच्या देशामध्ये हे सरकारी कर्मचारी त्यांनी एकतर फुकटचे नेमलेले आहेत, म्हणजे काही कारण असताना नेमलेले आहेत असं तरी म्हणावं लागेल, किंवा त्याचं निश्चित काहीतरी कारण आहे, ते काहीतरी कार्य करतायत आणि भारतात ते आपण गमावतो आहोत असा निष्कर्ष तरी काढावा लागेल. भारतामध्ये प्रमाण इतकं कमी आहे याची काही आपल्याला ठळक घडणारी दर्शनं मी आपल्याला फक्त सांगतो की भारतामध्ये पोलिसांचं प्रमाण, आता पोलीस हे तर कुठल्याही कारणाने तुम्ही टाळू शकत नाही. भारतामध्ये 1,00,000 लोकसंख्येच्या मागे पोलिसांचं प्रमाण 136 आहे आणि संपूर्ण जगाची सरासरी जरी काढली तरी 250च्या पुढे आहे ते. आणि विशिष्ट विकसित देश जर तुम्ही घेतले तर ती त्याच्यामध्ये कितीतरी 300-350च्या पुढे आपल्याला असलेले दिसेल. म्हणजे भारतामध्ये पोलिसही धड नाहीत. न्यायाधीश, तुम्ही भारतातली संख्या सरकारने जी जाहीर केली 5 ऑगस्ट 2021च्या संसदेतल्या एका उत्तरामध्ये ती 10,00,000 लोकसंख्येमागे भारतामध्ये 21 न्यायाधीश आहेत. आणि तुम्ही जर सगळ्या जगाची सरासरी जरी काढलीत आणि सगळ्या जगातल्या काही विकसित देशांची जरी सरासरी तुम्ही काढलीत तर ती 60च्या पुढे येईल आणि अमेरिकेची तर ती 100 आहे. म्हणजे भारतामध्ये न्यायाधीश नाहीत, पोलीस नाहीत, इतर सरकारी कर्मचारी नाहीत आणि असं असून सुद्धा आपण म्हणतो आहोत भारतामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचं प्रमाण जास्त झालेलं आहे की दुसऱ्या बाजूला आपल्याला सरकारी कर्मचारी नसल्यामुळे सरकारी कार्य नीट होऊ शकत नाहीत. तिथे कंत्राटीकरण सुरू आहे, तिथे बाजारीकरण सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला सरकारने खर्च केलेले अब्जावधी रुपये केवळ योग्य प्रशासन आणि योग्य नियंत्रण नसल्यामुळे अक्षरशः पाण्यामध्ये किंवा वाऱ्यामध्ये उधळून जात आहेत किंवा भ्रष्टाचारी लोकांच्या खिशामध्ये घशाखाली जात आहेत. हा आहे विकास आणि रोजगार यांचा तुटलेला सांधा. माझं असं म्हणणं नाही की सरकारी क्षेत्रामधला रोजगार यामधून सरकारचा म्हणजे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी दूर होणार आहे आणि तो मार्ग आहे असे मी मुख्य मार्ग आहे असं म्हणत नाही, परंतु त्यामधून विकासाच्या ज्या संधी निर्माण होतील त्याच्यामधून जो रोजगार वाढेल ती मोठी संधी आपण गमावतो आहोत. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपला देश बेरोजगारीच्या ज्वालामुखीच्या उंबरठ्यावरती उभा आहे. कशामुळे? सर्व वयोगटातल्या बेरोजगारीचा दर हा 7.31% पोचलेला आहे. जर आपण 20 ते 29 हा वयोगट घेतला तर त्याच्यामध्ये हा दर 27% आहे. जर 20 ते 29 वयोगटातल्या स्त्रियांचाच फक्त विचार केला म्हणजे युवतींचा विचार केला तर या वयोगटातल्या 56% युवती या बेरोजगार आहेत.
23% युवक बेरोजगार आहेत, म्हणजे पुरुष बेरोजगार आहेत. जर सुशिक्षित बेरोजगारीचा विचार केला तर आपल्याला दिसेल की एकूण देशामध्ये जेवढे ग्रॅज्युएट्स आहेत, पदवीधर आहेत, त्यांच्यापैकी 19% हे बेरोजगार आहेत. जर 20 ते 29 हा वयोगट विचारात घेतला तर त्या वयोगटातले 63% पदवीधर हे बेरोजगार आहेत. आणि म्हणूनच मी म्हणतो की भारत हा बेरोजगारीच्या ज्वालामुखीवर उभा आहे. या ज्वालामुखीचा उद्रेक हा अतिशय विपरीत अशा सामाजिक उद्रेकामध्ये रूपांतरित होऊ शकतो. आणि त्याचं दर्शन आपल्याला कधीकधी याच्यापूर्वी झालेलं आहे, होतं आहे, कदाचित याच्यापेक्षा भीषण स्वरूपात ते होऊ शकतं. मग ती एखादी जातीय दंगल असेल, एखादी धार्मिक दंगल असेल, कदाचित सामाजिक गुन्हेगारी असेल, किंवा त्याच्यापेक्षाही अधिक काही सामाजिक विकृतीसुद्धा असतील. हे सर्व जे घडतं आहे याच्या कारणांची चर्चा आपण अधिक खोलात जाऊन केलेली आहे आणि करू शकतो. परंतु मुख्य मुद्दा आहे देशातल्या शिक्षणाचा विस्तार, शिक्षणाचा दर्जा, कौशल्याचा विस्तार, रोजगार आणि विकास यांचा तुटलेला सांधा. थोडक्यात सांगायचं तर शिक्षण, रोजगार आणि विकास यांचा सांधा पूर्णपणे तुटलेला आहे. आणि त्या सगळ्याची जी नौका आहे, त्या सगळ्याचं जे ड्रायव्हिंग व्हील आहे, हे खाजगी क्षेत्राच्या आणि खाजगीकरणाच्या धोरणाच्या हातात गेलेलं आहे. ही बेरोजगारीची समस्या ही जर आपली इच्छा असेल, जर राष्ट्रीय धोरण आखलं तर आपण एका संधीमध्ये त्याचं रूपांतर करू शकतो. म्हणजे बेरोजगारीच्या या समस्येचं रूपांतर जर आपण या संधीमध्ये केलं तर आजपर्यंत देशाचा विकास जो होणं आवश्यक होतं, होऊ शकला असता. ती क्षमता देशामध्ये होती. त्या क्षमतांचा पूर्ण वापर करून आपण एका विकासाच्या नव्या प्रकाश वाटेकडे जाऊ शकतो. ही या तरुणांमध्ये, या बेरोजगारांमध्ये क्षमता आहे. बेरोजगारी ही व्यक्तिगत समस्या नाही. बेरोजगारी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समस्या आहे. आणि बेरोजगारी हा एक मानव अधिकाराचा भंग आहे. कारण ज्या माणसाला आपण त्याच्याकडे क्षमता असून सुद्धा काम देऊ शकत नाही, रोजगार देऊ शकत नाही, याचा अर्थ आपण त्याला सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत करणं असाच होतो. कारण जो मनुष्य उत्पादन करत नाही, जो मनुष्य उत्पादन प्रक्रियेमध्ये भाग घेत नाही, कुठल्याही सेवेमध्ये भाग घेत नाही, तो मनुष्य समाजाचा घटक नसतो, तर तो समाजावरती एक ओझं बनतो. आपण त्याला बनवलेला असतो. या अवस्थेमधून जर युवकांची सुटका करायची असेल तर आपल्याला एका उपायाचा, पर्यायाचा विचार करावाच लागेल. केवळ प्रश्नाची मांडणी करून मी थांबणार नाही, केवळ विश्लेषण करणं पुरेसं नाही, केवळ अर्थ लावणं पुरेसं नाही, तर त्याच्यावरती मात करणं आणि ती परिस्थिती बदलणं महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच एक शक्य कोटीतली व्यवहार्य, या सरकारला सुद्धा अंमलात आणता येईल अशा प्रकारची एक रोजगार हमी योजना मी आपल्यासमोर प्रस्तावित करतो आहे. ही रोजगार हमीची योजना शहरी, ग्रामीण या दोन्ही भागांसाठी असेल, स्त्री पुरुष सर्वांसाठी असेल. आणि त्याचबरोबर शिक्षित आणि अशिक्षित अशा दोन्ही प्रकारच्या बेरोजगारांसाठीची ही रोजगार हमीची योजना असेल. सध्याची महात्मा गांधी म्हणजे ज्याला मनरेगा म्हणून ओळखलं जातं, ती रोजगार हमी योजना ही ग्रामीण भागासाठी, आणि ती सुद्धा मुख्यतः फिजिकल लेबर ज्याला म्हणलं जातं, शारीरिक श्रमापुरतीच मर्यादित आहे. आता हे भेद शारीरिक आणि बौद्धिक हे असावेत का नसावेत हा एक स्वतंत्र चर्चेचा मुद्दा आहे. ते आज आहे ते गृहीत धरून आपण पुढे जाऊया. या रोजगार हमी योजनेची संपूर्ण जी आखणी आहे, म्हणजे संपूर्ण त्याचं जे संचालन आहे, हे सुरुवात त्याची जी आहे हे केंद्र सरकारकडून होण्याची गरज आहे. आता पहिला प्रश्न असा तयार होतो की किती लोकांसाठी आणि कशा प्रकारची योजना असेल. जर एकंदर आकडेवारीचा विचार केला तर भारतामध्ये आपण पहिल्यांदा सुशिक्षित बेरोजगारीचा विचार करू, म्हणजे संख्येचा विचार करू. सुशिक्षितांमध्ये म्हणजे ज्यांची जे ग्रॅज्युएट्स आहेत, ग्रॅज्युएट आणि जास्तीत जास्त शिक्षण झालेलं आहे, अशा बेरोजगारांची संख्या सर्व वयोगटातल्या ही 1,17,00,000 एवढी आहे. जर अशिक्षित बेरोजगार, जर त्याच्यामध्ये 10वी पेक्षा जास्त शिक्षण घेतलेले परंतु ग्रॅज्युएट नाहीत, असे 10वी आणि ग्रॅज्युएट याच्यामधल्या शिक्षण झालेल्या बेरोजगारांचा जर विचार केला तर त्यांची संख्या 1,75,00,000, म्हणजे दोन्ही मिळून होते 3,94,00,000.
आणि म्हणून मी असं प्रस्तावित करतो की सुरुवातीला आपण 2 कोटी लोकांसाठी ही रोजगार हमीची योजना कार्यान्वित करावी. जर ही योजना कार्यान्वित केली तर कदाचित उरलेल्यांसाठी ती करावीच लागणार नाही, कारण त्याच्यामधून जे काही परिणाम संभवतील, परिणाम ज्या अर्थव्यवस्थेला आणि एकंदर विकासाच्या प्रक्रियेला जी गती मिळेल त्याच्यामधून रोजगार आपोआपच तयार होईल. सरकारला कुठलाच रोजगार देण्याची गरज पडणार नाही. आता 2 कोटी संख्या आपण मनामध्ये धरू की ज्याच्यामध्ये सुशिक्षित अशिक्षित सगळ्या प्रकारचं लेबर करणारे लोक असतील, सगळ्या क्षमता ज्यांच्याकडे आहेत, दोन्ही प्रकारच्या क्षमता असलेले लोक याच्यामध्ये असतील. त्यांना काम काय द्यायचं? मी असं प्रस्तावित करतो आहे की एकंदर विकासाच्या प्रक्रियेमध्ये अशा अनेक गॅप्स आहेत, अशा अनेक त्रुटी आहेत, अशा अनेक रिकाम्या जागा आहेत, खाई आहेत, दऱ्या आहेत की ज्या भरून काढण्यासाठी आपल्याला सुशिक्षितांची गरज आहे, त्याचप्रमाणे फिजिकल लेबरची सुद्धा गरज आहे. आणि त्या ठिकाणी रोजगाराच्या फार मोठ्या संधी आहेत. आपण काही त्याची उदाहरणं बघूया. आपण लक्षात घ्या, ही फक्त उदाहरणं आहेत, ही सर्वंकष यादी नाही. ही यादी किती मोठी वाढवता येईल आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांच्याच विचारशक्तीची गरज आहे. आपण एक साधं शहरीकरणाचं उदाहरण घेऊ. आज शहरीकरणामध्ये ज्या नागरी सुविधा आपण म्हणतो, त्या नागरी सुविधा एक कोसळण्याच्या बेतामध्ये काही शहरांमध्ये आलेल्या आहेत. याची जी अनेक कारणं आहेत, त्यामध्ये शहरांमध्ये झालेली गर्दी, गृहनिर्माण, जमिनीची कमतरता हे सगळं आहेच. परंतु त्याच्यामधलं एक प्रमुख कारण जे आहे ते प्रमुख कारण आहे घनकचरा व्यवस्थापन. या कचऱ्याचं करायचं काय ही एक फार मोठी समस्या आहे आणि त्याच्यामध्ये अर्थात उपायही तांत्रिकदृष्ट्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो जनशिक्षणाचा. हा घनकचरा अशा पद्धतीनं एका व्यवस्थेमध्ये आणला जाईल की ज्याच्यामध्ये त्याचं पुनर्भरण करणं, त्याचं पुनर्प्रक्रिया करणं हे शक्य होईल. याच्यासाठी जी गरज आहे ती सुशिक्षितांची. जे जनशिक्षण करू शकतील, ते तांत्रिक पर्याय काढू शकतील, जे तांत्रिक पर्याय निघतील त्याची अंमलबजावणी करून घेऊ शकतील, त्याचं पर्यवेक्षण करतील, त्याच्यावरती लोकांवरती सुद्धा एक जनशिक्षण करून मग गरज पडली तर त्यांच्या वरती शिक्षेच्या कारवाईपासून सुद्धा करू शकतील. अशा प्रकारच्या सगळ्याच प्रकारच्या म्हणजे तांत्रिक असेल, इंजिनिअरिंग असेल, पर्यवेक्षण असेल, सर्वेक्षण असेल किंवा प्रत्यक्ष फिजिकल लेबर असेल, या सगळ्या प्रकारच्या प्रचंड मोठ्या रोजगाराची गरज, त्या रोजगाराची शक्यता तिथं आहे. एक ग्रामीण भागामध्ये आपण गेलो तर शेतीचा विध्वंस सुरू आहे, जमिनीचा विध्वंस सुरू आहे, पर्यावरणाचा विध्वंस सुरू आहे. जर आपण नदीचं पुनर्भरण आणि शेती क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांची जी वाताहत होते ती थांबवणे 2 उद्दिष्ट जर ठेवली तर त्याच्यामध्ये रोजगाराच्या प्रचंड मोठ्या संधी आहेत. ज्याप्रमाणे मेडिकल सोशल वर्कर असतात, जो आपल्याला अनुभव माहिती आहे की उदाहरणार्थ अंगणवाडी आशा, अर्थात अंगणवाडी या मेडिकल सोशल वर्कर नव्हेत, त्या सामाजिक किंवा शैक्षणिक सोशल वर्कर आहेत, बाल संगोपनातल्या सोशल वर्कर आहेत. त्यांच्या मार्फत किंवा आशांच्या मार्फत देशामध्ये आपले जे सोशल इंडिकेटर्स आहेत, सामाजिक निर्देशांक किती सुधारले आपण बघतो. त्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरती घेतली गेलेली आहे. जर अशाच प्रकारचे एक पेड सोशल वर्कर्स या रोजगार हमीच्या मार्फत जर आपण पर्यावरणाच्या पुनर्भरणासाठी, मग ते जैववैविध्याचा विषय असेल, एकंदरच वनरक्षणाचा, वनसंवर्धनाचा विषय असेल किंवा शेतीच्या संवर्धनाचा, शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था सुधारणं, त्यांना योग्य भाव देणं, त्यांना बाजारापर्यंत पोहोचवणं आणि अगदी त्यांच्या शेतापर्यंत जाऊन त्यांच्यामध्ये आणि सरकारच्या योजनांमध्ये, त्यांच्यामध्ये आणि पीक विम्यासारख्या योजनांमध्ये एक दुवा म्हणून काम करणं, याच्यामध्ये फार मोठ्या रोजगाराच्या संधी आहेत की जिथं शिक्षित अशिक्षित सगळ्यांनाच रोजगार मिळू शकतो. अशी खूप उदाहरणे देता येतील. या सगळ्यांची मी यादी सांगून आपला वेळ घेऊ इच्छित नाही. याच्यासाठी खूप अभ्यास करावा लागेल. त्याचबरोबर यामध्ये एक मोठ्या प्रमाणात ज्याला आपण स्टार्टअप म्हणजे एंटरप्रेन्योरशिपला सुद्धा मोठा वाव असू शकतो. जर याच्यामध्ये कोणी स्टार्टअप येत असतील, जर तरुण याच्यामध्ये येत असतील आणि थोडंफार भांडवल ते कर्ज रूपात स्वतः घेऊ शकत असतील तर सरकारने त्यांना ही हमी द्यावी की 2 वर्षासाठी आम्ही तुम्हाला मोफत मॅनपॉवर म्हणजे मनुष्यबळ पुरवू. म्हणजे तंत्रशिक्षित असेल किंवा फिजिकल लेबर सुद्धा करणारा असेल, ही हमी जर सरकारने घेतली तर स्टार्टअपमध्ये पैसे घालायला, थोडे कर्ज घ्यायला, थोडा धोका पत्करायला लोक तयार होतील, तरुण तयार होतील. अशा अनेक प्रकारे जे त्याच्यामध्ये तांत्रिक पर्याय सुचवणं, त्याचं इंजिनिअरिंग काही घडवणं, काही मॉडेल्स घडवणं, याच्यामध्ये सुद्धा मोठा रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा सरकारने
या रोजगार हमी योजनेचं एक्सटेन्शन या विस्तारीकरण करता येईल सरकारने ते केलं पाहिजे. शाळा शिक्षण आहे. शिक्षणामध्ये आज आपल्याला माहिती आहे की शिक्षकांना वाटेल त्या कामाला झोंपलं जातं. गावातली डुकरं मोजण्यापासून ते मतदारांपर्यंत सर्व प्रकारची कामं, मतदानांपर्यंत सगळी कामं शिक्षकांना करावी लागतात. का या ठिकाणी आपण या सुशिक्षित बेरोजगारांचा वापर करू नये? या सगळ्याचा जर एकत्रित विचार केला तर 2 कोटी लोकांना असा प्रोडक्टिव्ह आणि देशाच्या विकासाला एक नवीन दिशा देणारा रोजगार देणं अगदी सहज शक्य आहे. या योजनेमधून 2 वर्षासाठी ह्या रोजगार हमी योजनेचा लाभ या युवकांना देण्याची हमी सरकारने घ्यावी. त्यांना दर दिवशी आजच्या किंमत पातळीला मी धरून बोलतोय 600 रुपये इतका मोबदला हा त्यांना दर दिवशी कामासाठी मिळाला पाहिजे. वर्षातून 300 दिवस त्यांना काम द्यावं लागेल. आज सगळ्याचा जर टोटल विचार केला तर साधारण 2 लाख रुपये हे त्यांच्या वेतनाचा मोबदल्याचा जे मान आहे ते 2 लाख रुपये प्रत्येकी होईल वर्षाचं. त्याच्यामध्ये जर आपण त्यांना लागणाऱ्या साधनांचा जर विचार केला तर ती साधनं साधारणपणे एका व्यक्तीला रोजगार देण्यासाठी त्याला काही साधनं पुरवावी लागतील. साधनं म्हणजे फक्त कुदळ फावडी नव्हेत, त्याला कदाचित एखादा संगणक, एखादा कॅल्क्युलेटर किंवा सर्व्हे करण्यासाठी काही वाहनं घ्यावी लागतील. या सगळ्याचा जर एकत्रित आपण विचार केला, काही ऑफिसेस तयार करावे लागतील, या सगळ्यांचा जर एकत्रित विचार केला तर प्रति व्यक्ती 50,000 रुपये ही साधन निर्मिती किंवा साधनांचा पुरवठा याच्यासाठी ठेवावे लागतील. म्हणजे अशा प्रकारे आपण 2.5 लाख रुपये हे प्रत्येक व्यक्तीच्या म्हणजे एका युवकाच्या रोजगारासाठी आपण 2.5 लाख रुपयाचा निधी हा त्याच्यामध्ये ठेवणं आवश्यक आहे. असे 2 कोटी लोक जर असतील असा जर आपण विचार केला तर टोटल खर्च आपल्याला 5 लाख कोटी रुपयाचा देशाला येईल. 5 लाख कोटी रुपयाच्या खर्चामध्ये जे या टेबलमध्ये मी दाखवलेलं आहे ती 2 कोटी लोकांचा रोजगार त्याची हमी सरकार वर्षाला 5 लाख कोटी रुपयाच्या तरतुदीमधून घेऊ शकते, त्याच्यामध्ये लागणाऱ्या साधनांच्या सहित. प्रश्न असा येईल की हे पैसे किंवा निधी आणायचा कुठून आणि कोणी? मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की देशामध्ये कर उत्पन्न वाढवण्याची क्षमता फक्त केंद्र सरकारमध्ये आहे. राज्य सरकारांकडे ते अधिकार पूर्वीही नव्हते आणि आता तर अजिबातच नाहीत, कारण वस्तू आणि सेवा कराच्या निर्मितीनंतर. त्यामुळे ही मुख्य जबाबदारी केंद्र सरकारने घ्यायची आहे. केवळ केंद्र सरकारवरती टाकायची म्हणून नाही, तर केंद्र सरकारच्या हातात घटनात्मक अधिकार आहेत म्हणूनच. कुठनं येतील हे पैसे? सगळ्यात पहिला आपल्याला असं क्षेत्र शोधावं लागेल की ज्या क्षेत्रावरती जर अधिक कर लावले किंवा कर वसुली अधिक केली तर देशाच्या विकास प्रक्रियेवरती किंवा अर्थव्यवस्थेवरती त्याचा विपरीत परिणाम होणार नाही, उलट झाला तर सकारात्मकच परिणाम होईल. अशीच क्षेत्र आणि विभाग आपल्याला शोधावे लागतील. त्याचा विचार मी असा केला आहे की या देशामध्ये आज देशाला न परवडणारी अत्यंत विपरीत विघातक अशी म्हणजे स्टॉक मार्केटवरती शेअर बाजारामधली सट्टेबाजी सुरू आहे. या सट्टेबाजीचा कितीही खोलात जाऊन जरी विचार केला, त्याचे संभाव्य फायदे सुद्धा विचारात घेतले तरी सुद्धा आजच्या घडीला भारतामध्ये जी स्टॉक मार्केटवरती सट्टेबाजी चालू आहे त्याचा वर्णन फक्त जुगार या शब्दातच केलं जाऊ शकतं. त्याच्या एक्सेसिव्ह पार्टबद्दल बोलतोय मी, संपूर्ण स्टॉक मार्केटबद्दल नव्हे. याचा विचार करून मी त्या विषयामध्ये आता खोलात जात नाही, पण स्वतंत्रपणे त्याच्याबद्दल नक्की बोलता येईल आपल्याला. आपण असं म्हणू शकतो की सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स, ज्या टॅक्सचं वार्षिक कर उत्पन्न मागच्या वर्षीचं जर पाहिलं तर फक्त 12,000 कोटी रुपये आहे. या वर्षीची प्रचंड वाढलेली सट्टेबाजी विचारात घेतली तर ते आजच्या डिसेंबरपर्यंत 17,000 कोटीपर्यंत गेलं होतं. उरलेला काळ लक्षात घेतला तर 20,000 कोटीपर्यंत जाईल. परंतु त्या सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्सचं स्ट्रक्चर इतकं विपरीत आहे की ज्याच्यामुळे सगळ्यात जास्त सट्टेबाजीचा जो स्टॉक मार्केट व्यवहाराचा प्रकार आहे त्याला सगळ्यात कमी कर आहे. तो जर उरलेल्या सेक्शनवरती जेवढा आहे म्हणजे डिलिव्हरी सेक्शनला जेवढा आहे तेवढाच जर तो कर आकारला तर हे उत्पन्न 1 लाख कोटी रुपयापर्यंत वर्षाला जाऊ शकतं. आणि ते गेल्यामुळे जर थोडी सट्टेबाजी कमी होणार असेल तरी हरकत नाही. ती इतकी पण कमी होणार नाही की हे कर उत्पन्नाचे जे आकडे मी देतो ते चुकीचे ठरतील, पण तो निश्चितपणाने काही कमी होईल आणि ते देशाला चांगलं असेल. कारण देशाची
अत्यंत महत्त्वाची बहुमूल्य अशी बचत जी सट्टेबाजीमध्ये वाया जाते आहे ती त्याच्यामुळे जाणार नाही. ती उत्पादक कामामध्ये येण्याची संभाव्यता वाढेल. हा पहिला मुद्दा. 1,00,000 कोटी रुपये फ्रॉम सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स. नंबर 2, गेल्या 2 वर्षामध्ये म्हणजे करोनाच्या आधीचं बोलतोय मी, केंद्र सरकारने कोणत्याही मागणीशिवाय, कोणत्याही आवश्यकतेशिवाय, केवळ काही कॉर्पोरेट्सना खुश करायचं म्हणून कॉर्पोरेट टॅक्समध्ये 1,45,000 कोटी रुपयाच्या सवलती पत्रकार परिषद घेऊन जाहीर केल्या, संसदेमध्ये नव्हे, त्याच्या नंतर संसदेत मान्यता घेतली. त्यामुळे कॉर्पोरेट टॅक्सचा दर हा 30%वरून 25%वर, कुठे 22.5%वर असा आलेला आहे. काही तथाकथित अमुक कंपन्यांना, तमुक कंपन्यांना असं त्याला काहीतरी गोंडस जरी सवलतीचं स्वरूप दिलेलं असलं तरी प्रत्यक्षामध्ये तो सगळ्याच कंपन्यांना उपलब्ध आहे अशी परिस्थिती आहे. त्यामधून हे जे सरकारचं कर उत्पन्न बुडालेलं आहे ते 1,45,000 कोटी रुपये सरकार निश्चितपणे स्वतःच्या उत्पन्नात वाढ करू शकतं, ते मागच्या लेवलला ते आणू शकतं. हा दुसरा सोर्स झाला. तिसरा अत्यंत महत्त्वाचा सोर्स, करोनाच्या काळामध्ये आमचे लाखो गरीब आणि मध्यमवर्गीय, काही त्यातले दारिद्र्य रेषेच्या खाली ढकलले गेले, परंतु त्याच वेळेला देशातल्या अब्जाधीशांची संख्या दुप्पट झाली. या ओव्हर रिच असे जे अब्जाधीश आहेत त्यांच्या वेल्थवरती सरकारने पुन्हा टॅक्स सुरू केला पाहिजे. म्हणजेच 5 वर्षापूर्वी जनतेचं कल्याण करू, सबका साथ सबका विकास म्हणत अब्जाधीशांचा कळवळा येऊन जो वेल्थ टॅक्स रद्द केला होता या देशातला, तो निदान या सेक्शन पुरता तरी जर पुन्हा सुरू केला तर त्याच्यामधून अतिशय सहजरित्या सरकारला 1,00,000 कोटी रुपयाचं उत्पन्न होऊ शकतं. त्याचा तपशील अर्थातच स्वतंत्रपणे चर्चेमध्ये मांडला जाऊ शकतो, तुम्ही मांडू शकतो, परंतु आता या संवादामध्ये तो इतका मोठा देणं आवश्यक नाही किंवा त्याच्यामुळे याची लांबी उगाच वाढण्याची शक्यता आहे. 1,00,000 कोटी रुपये तिथून येऊ शकतात. तिसरा, जर देशाबाहेर जे इलिसिट फायनान्स फ्लोज ज्याला म्हणतात, ते इलिसिट फायनान्स फ्लोज, बेकायदेशीररित्या देशाबाहेर चाललेला कर बुडवेगिरीचा पैसा, जो देशाबाहेर गेलेला काळा पैसा परत आणू अशा प्रकारच्या वल्गन आणि बकवास सत्तेवरती येण्यापूर्वी या देशाच्या पंतप्रधानांनी केलेला होता, त्याच्यातला 10% जरी प्रत्यक्षामध्ये आणला आणि येऊ शकतो, तशा प्रकारच्या कायदेशीर संधी सुविधा उपलब्ध आहेत. तशी माहिती उपलब्ध होते आहे, जी माहिती पनामा पेपर्समधून, पॅन्डोरा बॉक्समधून पत्रकारांना उपलब्ध होते, ती आमच्या करयंत्रणेला उपलब्ध होत नाही. याच्यावर कोणीच विश्वास ठेवू शकणार नाही. जर ती यंत्रणा योग्य रीतीने कामाला लावली तर निदान कमीत कमी 1,00,000 कोटी रुपयाचं जादा उत्पन्न देशाला नक्कीच मिळू शकतं. याशिवाय राज्यांवरती काही जबाबदारी टाकण्याची गरज आहे, आणि ती म्हणजे ज्या राज्यांनी प्रोफेशनल टॅक्स लावलेला नाही त्यांनी तो लावावा. जे प्रोफेशनल टॅक्स लावतात, कारण प्रोफेशनल टॅक्स हा एक डायरेक्ट टॅक्स आहे, तो त्याची एक मर्यादा आहे, ती घटनेच्याच 7व्या शेड्यूलमध्ये दिलेली आहे आणि ती सध्या 3,000 रुपये वार्षिक आहे. जर राज्यांना, आणि तो राज्यांनाच लावण्याचा अधिकार आहे, जर हा प्रोफेशनल टॅक्स व्यवसाय कर ची मर्यादा 3,000वरून जर 10,000पर्यंत वाढवली वार्षिक, आणि जर त्याच्यामध्ये स्तरीकरण करून विशिष्ट उत्पन्न, विशिष्ट व्यवसाय यांच्यासाठी तो जास्त, इतरांसाठी कदाचित माफ, असं जर सर्व त्याचं विभाजन केलं तर कुठलाही सामाजिक अन्याय होऊ न देता राज्य सरकार, या सगळ्यामधून सगळी राज्य सरकार मिळून याच्यामध्ये, या योजनेमध्ये 1,00,000 कोटी रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन नक्की करू शकतात. या सगळ्याची बेरीज अर्थातच 5,00,000 कोटीच्या वरती जाते आहे, परंतु या सगळ्याचा जरी थोडासा डिस्काउंटेड जरी विचार केला तरी अशा पद्धतीनं 5,00,000 कोटी रुपये वर्षाला उभे करणं या देशातल्या इतक्या प्रचंड बेरोजगारीच्या समस्येसाठी ही अजिबात मोठी रक्कम नाही. किंबहुना ती आपली अत्यंत महत्त्वाचा असा राष्ट्रीय अग्रक्रम असायला हवा, आणि म्हणूनच ही योजना मी प्रस्तावित करतोय. या योजनेमध्ये अजून बराच तपशील भरण्याची गरज आहे. ही एक फक्त सूत्र आहे, एक विचाराची दिशा आहे. याच्यासाठी अनेक तज्ज्ञांना बसावं लागेल, अनेक अर्थतज्ज्ञांना हे उद्दिष्ट मनामध्ये कायम ठेवून बसावं लागेल. केवळ होणार नाही आणि करायचं नाही, बाजार व्यवस्थेमध्ये असं केलं जात नाही, अशा नकारात्मक बाजारी
आणि एका विशिष्ट वर्गासाठी काम करणाऱ्या मानसिकतेमधून नव्हे तर जनकेंद्री मानसिकतेमधून जर अर्थतज्ञाने विचार केला तर याच्यामध्ये बरीच काही भर घालता येईल, घालण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये इंजिनिअरिंगची मोठ्या प्रमाणात गरज आहे, इंजिनिअरिंग नॉलेजची गरज आहे. IITs याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करू शकतात. आणि मुख्य म्हणजे जनतेचा दबाव, युवकांचा दबाव, विद्यार्थ्यांचा दबाव याच्यातून वाढला पाहिजे की आम्ही युवक आहोत, आम्ही उद्याची पिढी आहोत. जर आम्हाला तुम्ही सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत असं बेरोजगारीचं जीवन जर जगायला लावत असाल आणि लागणार असाल तर ते आम्ही ऐकून घेणार नाही. अशी रोजगार हमीची योजना आलीच पाहिजे असं आपण एका मोठ्या व्यापक अशा आंदोलनामधून दाखवून दिलं पाहिजे, हा निर्धार दाखवून दिला पाहिजे. मी आपल्याला असं आवाहन करतो या निमित्तानं की आपण सगळेजण विद्यार्थी, युवक, या देशातले तज्ज्ञ, अर्थतज्ञ, चार्टर्ड अकाउंटंट्स हे सगळे एकत्र बसूया, एकत्र विचार करूया. गावापासून शहरापासून प्रत्येक ठिकाणी याच्या कार्यशाळा घेऊ आणि त्या आधारावरती एक वेल थॉट आउट, एक पूर्ण विचार केलेली परंतु पूर्ण जनशक्तीचा आधार आणि पाठिंबा असलेली अशी एक मोठी चळवळ निर्माण करू, मागणी निर्माण करू. आणि त्याची सुरुवात माझी अशी अपेक्षा राहील की या देशाच्या सरकारने अर्थसंकल्पामधून तरी करावी. केली नाही अर्थात ते करणार नाही आणि एवढी मोठी योजना ते अंमलातही आणणार नाही. त्यासाठी आपल्याला वर्षभराचा कार्यक्रम, वर्षभराची मोठी चळवळ करावी लागेल. आणि मग कदाचित असं आपण म्हणू शकू, अब की बार सिर्फ रोजगार. कोणीही दुसऱ्या कारणासाठी आम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करू नये. एका सकारात्मक योजनेवरती, एका सकारात्मक पर्यायावरती आपण एकत्र येऊ आणि या देशाला आणि सर्व समाजाला विकासाच्या नव्या प्रकाशवाटेवरती घेऊन जाऊ असं आवाहन मी आपल्याला करतो आणि या ठिकाणी थांबतो. हे जे चॅनेल आहे त्याच्यासाठी आपण जरूर सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबा, नोटिफिकेशनचाही आयकॉनवरती क्लिक करा आणि आपला संवाद आपण असा चालू ठेवू असं आवाहन मी आपल्याला करतो आणि थांबतो. नमस्कार, धन्यवाद. गिरीच्या या चिखलात, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत, ऋतून बसला का ऐरावत. अंग झाडून निघ बाहेरी